मुंबई एक असं शहर जे कधीच थांबत नाही, कधीच झोपत नाही. पण याच न थांबणाऱ्या शहराचा वेग मंदावतो तो रस्त्यांवरच्या वाहतूक कोंडीमुळे. याच समस्येवर मात करण्यासाठी एक महाकाय जाळं विणलं जातंय. आणि त्याचीच एक सगळ्यात महत्त्वाची धमनी म्हणजे मुंबई मेट्रोची ऑरेंज लाईन. चला आज आपण याच महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या आत डोकावून पाहूया. विचार करा, 2 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या, लाखो वाहनं आणि रस्त्यांवर रोज वाया जाणारे कोट्यावधी तास. हा फक्त वेळेचा अपव्यय नाहीये, तर याचा थेट परिणाम शहराच्या अर्थव्यवस्थेवर आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनमानावर होतो. तर मग एवढ्या मोठ्या आव्हानाला मुंबई सामोरं जाणार तरी कसं, याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधणार आहोत. तर आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी मुंबईचा मोठा मेट्रो प्लॅन काय आहे ते समजून घेऊ. मग बघूया ऑरेंज लाईनचा प्रवास कसा राहिलाय, तिची रचना कशी आहे, आणि मग ही लाईन लोकांच्या आयुष्यात काय बदल घडवेल ते, आणि शेवटी भविष्यात कनेक्टिव्हिटी कशी असेल यावरही बोलूया. बघा, कुठल्याही मोठ्या प्रोजेक्टला समजून घ्यायचं असेल तर आधी त्याचं मोठं चित्र पाहावं लागतं. ही ऑरेंज लाईन काही एकटी नाहीये, ती मुंबईला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी विणल्या जाणाऱ्या एका भव्य जाळ्याचा भाग आहे. तर सुरुवात करूया ह्याच मोठ्या प्लॅनपासून. ही ऑरेंज लाईन म्हणजे मुंबई महानगरात उभ्या राहत असलेल्या तब्बल 337 किलोमीटर लांबीच्या मेट्रो नेटवर्कचा एक महत्त्वाचा हिस्सा आहे. खरं तर हे जगातल्या सगळ्यात मोठ्या आणि गुंतागुंतीच्या मेट्रो बांधकाम प्रकल्पांपैकी एक आहे. याची रचना अशी केली आहे की प्रत्येक लाईन शहराच्या वेगवेगळ्या भागांना एकमेकांशी जोडेल आणि प्रवास एकदम सोपा होईल. आणि माहितीये, या मोठ्या आराखड्यातल्या प्रत्येक लाईनची ना स्वतःची एक गोष्ट आहे. एक अशी गोष्ट ज्यात मोठी स्वप्न आहेत, आव्हानं आहेत आणि हो, उशीरही आहे. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे आपली मेट्रो लाईन 5 म्हणजेच ऑरेंज लाईन. चला पाहूया तिचा प्रवास कसा राहिला आहे. आता या प्रकल्पाचा प्रवास बघितला ना की आपल्याला सगळा खेळ लक्षात येतो. कागदावर मंजुरी मिळाली 2017 मध्ये, 2018 पायाभरणी झाली, पण प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हायला उजाडलं 2020 साल. त्यात भर पडली कोरोना महामारीची आणि त्यामुळे अजूनच उशीर झाला. जे काम 2025 मध्ये पूर्ण व्हायचं होतं ते आता फक्त पहिल्या टप्प्यासाठी डिसेंबर 2026 पर्यंत पुढे गेलंय. म्हणजे प्रत्येक वळणावर काहीतरी आव्हान होतच. हे फक्त आकडे नाही आहेत, नाही का? विचार करा, 2017 मध्ये मंजूर झालेला प्रकल्प ज्याचं काम 2020 मध्ये सुरू झालं, त्याचा दुसरा टप्पा तर आजही सुरू झालेला नाहीये. याचा सगळ्यात मोठा फटका बसणार आहे तो कल्याण आणि आसपास राहणाऱ्या लाखो लोकांना. त्यांना या कनेक्टिव्हिटीची सगळ्यात जास्त गरज आहे. त्यामुळे साहजिकच प्रश्न पडतो की हा उशीर का होतोय आणि दुसरा टप्पा नक्की कधी पूर्ण होणार. चला, आता विलंब आणि आव्हानं तर आपण पाहिली, पण हा महाप्रकल्प नक्की आहे तरी कसा, त्याची लांबी किती आहे, खर्च किती येतोय आणि कोणती टेक्नॉलॉजी वापरली जाते. चला आता आपण ऑरेंज लाईनला जरा जवळून बघूया, तिचं आर्थिक आणि तांत्रिक विश्लेषण करूया. तर ही ऑरेंज लाईन म्हणजे फक्त एक मेट्रो नाहीये, हा आहे ठाणे, भिवंडी आणि कल्याण या 3 प्रचंड महत्त्वाच्या आणि वेगाने वाढणाऱ्या शहरांना जोडणारा एक 24.9 किलोमीटरचा एलिव्हेटेड कॉरिडॉर. याचा सगळ्यात मोठा फायदा काय, तर मुंबईच्या लोकलवरचा ताण कमी होईल आणि या भागाच्या विकासाला एक मोठी गती मिळेल. इथे ना ह्या प्रोजेक्टची 2 वेगवेगळी चित्रं स्पष्ट दिसतात. एकीकडे आहे पहिला टप्पा, ठाणे ते भिवंडी. त्याचं तर 97% जास्त बांधकाम पूर्ण झालंय आणि 2026 मध्ये तो सुरू होईल अशी अपेक्षा आहे. पण दुसरीकडे आहे भिवंडी ते कल्याण, हा दुसरा टप्पा ज्याचं काम अजून सुरूही झालेलं नाहीये. यामागे डेपोसाठी जागेची समस्या, प्रशासकीय अडथळे अशी अनेक कारणं आहेत आणि यामुळेच या पूर्ण प्रोजेक्टचा फायदा मिळायला अजून काही वर्ष वाट पाहावी लागणार आहे. आता जरा खर्चावर नजर टाकूया, म्हणजे या प्रोजेक्टची भव्यता लक्षात येईल. एकूण खर्च आहे तब्बल 12,187 कोटी रुपये. यातले 8,416 कोटी थेट मेट्रो मार्ग, स्टेशन आणि सिस्टमसाठी आहेत. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे उरलेले 3,771 कोटी रुपये हे रस्त्यांचं रुंदीकरण, स्टेशनच्या आजूबाजूच्या परिसराचा विकास यांसारख्या गोष्टींवर खर्च होत आहेत. कारण शेवटी मेट्रो यशस्वी होण्यासाठी फक्त ट्रॅक असून चालत नाही, तर लोकांना स्टेशनपर्यंत सहज पोहोचता आलं पाहिजे, नाही का? आता काही तांत्रिक गोष्टी पण सोप्या भाषेत सांगते. ह्या लाईनवर एकूण 17 स्टेशन्स असतील, ताशी 80 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या 22 ट्रेन्स असतील. म्हणजे काय,
तर गर्दीच्या वेळेतही तुम्हाला दर काही मिनिटांनी ट्रेन मिळेल. आणि ह्या सगळ्या ऑपरेशनसाठी कोण गावात एक मोठं अत्याधुनिक डेपो बनवण्यात येत आहे. बरं, आपण आकडे बघितले, खर्च बघितला, टेक्नॉलॉजी समजून घेतली, हे सगळं महत्त्वाचं आहेच. पण कुठल्याही पायाभूत सुविधेचं खरं यश कशात मोजलं जातं? तर सामान्य माणसाच्या आयुष्यात त्यामुळे काय फरक पडला यात. तर मग ही ऑरेंज लाईन लाखो लोकांचं रोजचं जगणं कसं बदलणार आहे? चला ते पाहूया. भिवंडीचं उदाहरण घेऊया. लॉजिस्टिक्स आणि टेक्स्टाईलचं एक मोठं केंद्र. पण ह्या शहराला मुंबईशी जोडणारी डायरेक्ट लोकल ट्रेन नाही. तिथल्या लोकांना आजही बस किंवा इतर वाहनांवर अवलंबून राहावं लागतं, ज्यात प्रचंड वेळ आणि पैसा वाया जातो. त्यांच्यासाठी ही मेट्रो लाईन म्हणजे खरंच एक जीवनरेखा ठरणार आहे, जी त्यांना थेट मुंबईच्या रेल्वे नेटवर्कशी जोडेल. रोजचे 3 लाख प्रवासी, हा आकडा किती मोठा आहे याचा अंदाज येतोय? हे म्हणजे जवळपास ठाणे शहरातल्या 5 माणसांमागचा एक माणूस दररोज ह्या एकाच लाईनने प्रवास करेल. ह्या एका आकड्यावरूनच या मार्गाची गरज किती मोठी आहे हे आपल्याला कळतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, प्रवासाच्या वेळेत तब्बल 75% घट. म्हणजे विचार करा, जो प्रवास करायला आज 1.5-2 तास लागतात, तोच प्रवास भविष्यात फक्त 20-25 मिनिटात होईल. ही फक्त वेळेची बचत नाहीये, हा रोजच्या त्रासातून सुटकारा आहे, कुटुंबासोबत घालवण्यासाठी मिळणारा जास्त वेळ आहे आणि एकंदरीत जगण्याचा दर्जा सुधारण्याची संधी आहे. हे चित्र बघा, हेच सगळं काही सांगतंय. एका बाजूला आहे आजची परिस्थिती, रस्त्यावरची वाहतूक कोंडी, जिथे 80 मिनिटापेक्षा जास्त वेळ वाया जातो. आणि दुसऱ्या बाजूला आहे भविष्य, मेट्रोचा आरामशीर आणि वेगवान प्रवास, जो फक्त 20 मिनिटात तुम्हाला तुमच्या ठिकाणी पोहोचवेल. हा फक्त वेळेतला फरक नाहीये, हा प्रवासाच्या अनुभवातला जमीन आसमानाचा फरक आहे. तर मग ही ऑरेंज लाईन फक्त ठाणे, भिवंडी आणि कल्याणपुरती गोष्ट नाहीये. या एका लाईनच्या पलीकडे पाहिलं तर आपल्याला भारताच्या शहरी भविष्याची एक झलक दिसते. चला समारोप करताना बघूया की असे प्रकल्प आपल्या शहरांचं भविष्य कसं घडवत आहेत. खरं तर ऑरेंज लाईनचा हा सगळा प्रवास म्हणजे भारताच्या पायाभूत सुविधांच्या कथेचं एक छोटंसं रूप आहे. प्रचंड आव्हानं, प्रशासकीय अडथळे, कामाला होणारा उशीर, या सगळ्यावर मात करून बदलाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याची ही गोष्ट आहे. ही गोष्ट आहे चिकाटीची आणि शेवटी परिवर्तन घडून आणण्याच्या जिद्दीची. आणि मग शेवटी हाच एक मोठा प्रश्न उरतो, इतकी मोठी गुंतवणूक, अनेक वर्षांचा विलंब आणि असंख्य आव्हानं, हेच मॉडेल आपल्या वेगाने वाढणाऱ्या शहरांच्या भविष्याचा पाया ठरणार आहे का? मुंबई मेट्रोसारखे महाप्रकल्प केवळ वाहतुकीची समस्या सोडवत नाहीत, तर ते आपल्या देशाच्या शहरीकरणाची पुढची दिशा ठरवत आहेत.